वंदे मातरम. नमस्कार, मी संजय झेंडे. आपण पाहत आहात ॲक्युरेस इन्साइट्स हे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, जर तुम्ही सध्या नवीन लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर काही काळ थांबा. कारण नुकत्याच झालेल्या कॉम्प्युटेक्स 2026 मध्ये तंत्रज्ञान जगताला हादरवून टाकणारी एक घोषणा झाली आहे. चला तर मग ही नवीन घोषणा काय आहे आणि काय बदल आहेत ते जाणून घेऊ. मित्रांनो, आतापर्यंत एआयचा वापर करण्यासाठी आपल्याला इंटरनेट आणि क्लाउड सर्व्हरवर अवलंबून राहावं लागायचं. पण मे आणि जून 26 मध्ये जे काही कॉम्प्युटेक्स 26 झालं, त्या इव्हेंटमध्ये एनव्हिडिया या कंपनीने सर्वात प्रगत चिप लॉन्च केली. तिचं नाव आहे एनव्हिडिया RTX स्पार्क सुपर चिप. ही केवळ एक सामान्य प्रोसेसर चिप नाही, तर ही एक सुपर चिप आहे. ही चिप एनव्हिडियाने मीडियाटेक आणि मायक्रोसॉफ्टच्या सहकार्याने आर्म आर्किटेक्चरवर तयार केली आहे. आणि सर्वात मोठी बातमी म्हणजे भविष्यात डेल, लिनोवा, HP आणि ASUS सारख्या नामांकित कंपन्यांचे जे प्रगत लॅपटॉप येतील, त्यामध्ये ही चिप थेट इनबिल्ट म्हणजे फिट होऊनच येणार आहे. म्हणून थांबा. म्हणून मित्रांनो, नवीन लॅपटॉप आणि PC खरेदी करण्यासाठी काही काळ थांबा. मित्रांनो, कल्पना करा, तुम्ही सकाळी लॅपटॉप उघडला आणि त्याला सांगता, मागील वर्षाचे वीज बिल शोधून दाखव, किंवा या महिन्याचा सेल्स रिपोर्ट तयार कर, किंवा अमुक अमुक विषयावर स्लाइडचे प्रेझेंटेशन बनव, आणि काही सेकंदात तुमचे काम पूर्ण होते. ना एक्सेल उघडण्याची गरज, ना वर्ड, ना फोटोशॉप. फक्त आदेश द्या आणि संगणक स्वतः हे काम करेल. हे विज्ञान नवलकथेतलं भविष्य नाही, तर हे वास्तवात घडण्याच्या उंबरठ्यावर आहे. अगदी नजीक आले. कारण AI क्षेत्रातील जगातील सर्वात प्रभावशाली जी कंपनी आहे, एनव्हिडिया, हिने RTX स्पार्क नावाचं एक नवीन सुपरचिप सादर केली आहे. आणि अनेक तज्ज्ञांच्या मते ही चिप पर्सनल कॉम्प्युटिंगच्या इतिहासातील एक मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकते. मित्रांनो, थोडं या एनव्हिडिया कंपनीच्या विषयी जाणून घेऊ. या कंपनीचे जे संस्थापक CEO आहेत, जेन्सन ह्युआंग, AI क्रांतीतील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्वांपैकी त्यांची गणना होते. त्यांचं नुकतंच एक पदवीधरांसमोर एक भाषण झालं, ते आपण त्याचा व्हिडिओ तयार केलाय, तो आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. आता या RTX स्पार्क म्हणजे नेमकं काय हे बघू. ही एक AI केंद्रित सुपरचिप आहे, जिचा उद्देश AI ची ताकद थेट तुमच्या लॅपटॉप आणि डेस्कटॉप मध्ये आणणे. आज आपण AI वापरतो, किंवा बहुतेक प्रक्रिया क्लाउडवर होते, म्हणजे इंटरनेटद्वारे दूर असलेल्या सर्व्हरवर. पण RTX स्पार्कमुळे अनेक AI प्रक्रिया थेट तुमच्या कॉम्प्युटरवर चालतील. यालाच लोकल AI कॉम्प्युटिंग म्हणतात. या चिपचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे अंदाजे 1 पेटाफ्लॉप पर्यंत AI प्रोसेसिंग पॉवर याला उपलब्ध आहे. याचा अर्थ मोठी AI मॉडेल्स आणि AI एजंट्स इंटरनेट शिवाय चालू शकते. म्हणजेच भविष्यात तुमचा लॅपटॉप फक्त मशीन राहणार नाही, तर तो तुमचा डिजिटल सहकारी बनेल. त्याचे काय फायदे असतील ते बघू. पहिला फायदा, AI असिस्टंट सारखे काम करेल. समजा तुमच्याकडे हजारो फाईल्स आहेत. तुम्ही फक्त सांगा, कर्जाशी संबंधित सर्व कागदपत्रे दाखव. AI काही सेकंदात ती शोधून देईल. दुसरा, व्हिडिओ एडिटिंग आणि कंटेंट क्रिएशन. आज 4K व्हिडिओ एडिटिंग सुद्धा अनेकांसाठी आव्हान असतं. पण RTX स्पार्क आधारित प्रणालीमध्ये 12K 12K व्हिडिओ एडिटिंग, AI व्हिडिओ जनरेशन आणि ॲडव्हान्स VFX इफेक्ट्स हे खूप वेगाने करता येतील. याचा मोठा फायदा यूट्यूबर्स, व्हिडिओ एडिटर्स आणि कंटेंट क्रिएटर्स यांना होऊ शकतो. तिसरा फायदा, बॅटरी लाईफ. सर्वात जिव्हाळ्याचा आणि ज्वलंत प्रश्न. ही चिप आर्म आर्किटेक्चरवर आधारित असल्याने कमी वीज वापरते. परिणामी लॅपटॉपची बॅटरी पूर्वीपेक्षा अधिक काळ टिकू शकते. चौथा फायदा,
ऑटोमेशन, ईमेल लिहिणे, डेटा विश्लेषण करणे, रिपोर्ट तयार करणे, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन बनवणे, अशी अनेक कामे AI स्वतः करू शकतो. 5वा फायदा, ऑफलाईन AI. आज AI वापरण्यासाठी इंटरनेट आवश्यक असते, पण RTX Spark मुळे अनेक AI सुविधा इंटरनेटशिवाय वापरता येऊ शकतात. यामुळे गोपनीयता आणि डेटा सुरक्षा देखील वाढू शकते. पण प्रत्येक नवीन तंत्रज्ञानाप्रमाणे यालाही काही आव्हाने आहेत. पहिलं आव्हान, किंमत. सुरुवातीच्या काळात अशा AI PCची किंमत खूप जास्त असू शकते. दुसरे आव्हान, सॉफ्टवेअर कॉम्पॅटॅबिलिटी. अनेक जुनी विंडोज ॲप्लिकेशन्स जी इंटेल आणि MBAच्यावर आधारित आहेत, ती तयार करण्यात आलेली आहेत. पण या नवीन RTX Sparkचे हे ARM आधारित असल्याने काही जुन्या ॲप्लिकेशन्स सुरुवातीला व्यवस्थित चालतीलच असं नाही. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तो चर्चेला जातोय सध्या, AI मुळे माणसाची बुद्धी देखील कमी होईल का? हा प्रश्न सध्या जगात चर्चेला जातो आहे. मित्रांनो, इतिहास पाहिला, कॅल्क्युलेटर आलं तेव्हा अशीच भीती होती. GPS आलं तेव्हा अशीच भीती होती. स्मार्टफोन आले तेव्हा देखील अशीच भीती होती. पण मानवी बुद्धी संपली नाही, ती बदलली. AI मुळे एकीकडे मानवी क्षमता वाढू शकते. रुटीन कामे AI करेल आणि जो माणूस आहे तो अधिक क्रिएटिव्ह आणि स्ट्रॅटेजिक विचार करू शकेल. शास्त्रज्ञ, संशोधक, लेखक, उद्योजक हे अधिक वेगाने काम करू शकतील. पण दुसरी बाजूही आहे. जर आपण प्रत्येक गोष्टीसाठी AI वर अवलंबून राहिलो तर विचार करण्याची सवय कमी होऊ शकते, विश्लेषण क्षमता कमी होऊ शकते, स्वतःचे मत तयार करण्याची ताकद कमी होऊ शकते. मित्रांनो, या संदर्भात जेन्सन ह्युआंग या NVIDIA कंपनीचे CEO यांचं अलीकडे एक महत्त्वाचं विधान आलं. AI तुम्हाला रिप्लेस करणार नाही, पण AIचा तुमच्यापेक्षा प्रभावी वापर करणारी जी व्यक्ती आहे ती कदाचित तुमची जागा घेऊ शकते. हे वाक्य पुढील दशकाचे वास्तव ठरू शकते. मित्रांनो, जर RTX Spark सारख्या AI चिप्स मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरल्या तर पर्सनल कॉम्प्युटरच्या इतिहासात एक नवीन युग येऊ शकते. आपला लॅपटॉप फक्त कामाचे साधन राहणार नाही, तर तो निर्णय घेणारा, मदत करणारा आणि काम पूर्ण करणारा डिजिटल सहकारी बनेल. एक अंतिम नियंत्रण कोणाकडे असेल? AI कडे असेल का माणसाकडे? याचे उत्तर तंत्रज्ञानात नाही, तर त्याच्या वापरामध्ये आहे. AI हे शक्तिशाली साधन आहे. त्याचा योग्य वापर केला तर तो मानवी क्षमतांचा विस्तार करेल आणि चुकीचा वापर केला तर माणूस त्याच्यावर अवलंबून होऊ शकतो. मित्रांनो, याबद्दल तुमचे काय मत आहे? AI मुळे माणूस अधिक बुद्धिमान होईल की अधिक आळशी? आपले मत कमेंट्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.